याच्यात तुमच्यात एक पाकिस्तान आहे. त्या बैठकीमध्ये मीच सांगितलं, तुम्ही काही त्याची चिंता करू नका. या देशाने यापूर्वी पाहिले, इमर्जन्सीच्या नंतर 1977 साली देशात निवडणुका झाल्या. जयप्रकाशने मार्गदर्शन केलं त्यावेळेला पुणे लोकसभेमध्ये त्या निवडणुकीमध्ये प्रधानमंत्र्यांचा उमेदवार हा कुणी जाहीर केला नव्हता. निवडणूक झाली. निवडणूक झाल्याच्या नंतर जनता पक्षाचा जन्म झाला आणि त्यानंतर त्या ठिकाणी मोरारजीभाई देसाई यांची निवड त्या ठिकाणी केली गेली. आणि म्हणून आजच प्रधानमंत्र्याचा उमेदवार हा जाहीर करा, तो जाहीर केला नाही तर देश चालू शकत नाही. हा जो प्रचार आहे हा प्रचार फसवा आणि खोटा अशा प्रकारचा प्रचार आहे. आणि त्यामुळं मोदी यांना पर्याय नाही किंवा अशा ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या गोष्टीला काही प्रकारचा अर्थ नाही. यंत्रणा त्याचा गैरवापर. आम्हाला दिल्लीमध्ये ज्यावेळेला विरोधकांनी एकत्र बसतो त्या अनेक लोकांच्या गंभीर तक्रारी असतात की ही ED, CBI या सगळ्या यंत्रणांचा उपयोग हा विरोधी पक्षाच्या सरकारांच्या विरुद्ध हा केला जातो. महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं अनिल देशमुख या ठिकाणी कारण नसताना, कसलं हे नसताना त्यांच्या कारवाई केली गेली, अटक केली गेली, मोठा भ्रष्टाचार झाला म्हणून रक्कम सांगितली गेली आणि शेवटी चौकशीमध्ये तसं मोठं काही नाही हे दिसल्याच्यानंतर शेवटी कोर्टाला सुद्धा म्हणावं लागलं की यांच्यावर अन्याय झालेला आहे, त्यांची सुटका करायला लागली. आज संजय राऊत शिवसेनेचे एक सहकारी त्यांनाही असंच अटक केलेली असते. त्यांच्याही असेच खोटे खटले भरले होते आणि कारण काय चौकशी केल्याच्यानंतर फार बोलतात, फार लिहितात, तर ते अक्कल शिकवली पाहिजे अशा प्रकारचं उत्तर काही नेत्यांनी त्या ठिकाणी खाजगीमध्ये केलं. आणि म्हणून आज आपण बघतो की दिल्लीमध्ये गेले 10 वर्ष दिल्लीच्या जनतेनं केजरीवालच्या हातामध्ये सत्ता दिली, त्यांच्या वंशांना अटक केली आणि आता त्यांना अटक करण्याच्या दृष्टीने पावलं चालली. त्यांना नोटिसा दिल्या हजर राहून. राज्याचा मुख्यमंत्री, देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री, त्यांना तुम्ही हजर राहा, ईडीचं निमंत्रण हे त्याच्यामध्ये येते. संबंध दिल्लीमध्ये लोकांना माहिती आहे हा साधा माणूस आहे, स्वच्छ माणूस आहे. त्यांचा गेल्या 10 वर्षाचा कारभार लोकांनी पाहिलेला आहे, पण त्यांना आज ना उद्या अटक केली त्याच्यामध्ये आश्चर्य वाढण्याचं कारण नाही. झारखंड हे आदिवासींचं राज्य आणि तिथला मुख्यमंत्री आदिवासी समाज असतो. त्यांनाही अटक करण्याच्या संबंधीची नोटीस ही त्या ठिकाणी आलेली आहे. याचा अर्थ आज सत्तेचा गैरवापर करून राजकीयदृष्ट्या आपल्या विचाराशी सुसंगत भूमिका जे घेत नाही त्यांच्या विरुद्ध हा वापर करणं आणि त्यांना एक प्रकारचं नावलेच करणं या प्रकारचा प्रयत्न आज या ठिकाणी केलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टी या देशामध्ये सतत घडत आहेत. त्याबद्दलचा विचार हा करण्याच्याबद्दलची नक्की ही वेळ आपल्या सर्वांच्या समोर आलेली आहे आणि ती करायची असेल तर मोदी सरकार बदलणं, पर्याय त्या ठिकाणी उभं करणं, विरोधकांची एकी त्या ठिकाणी करणं हाच खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या सोबत पर्याय आहे. आणि ते काम आम्ही लोक एकत्रित बसून करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि म्हणून आम्ही 3-4 बैठका घेतल्या. त्याला नाव इंडिया असं दिलं आणि इंडियाच्या नावाखाली विविध विचाराचे त्याच्यामध्ये डावे आहेत, त्याच्यामध्ये काँग्रेस आहे, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी आहे, त्याच्यामध्ये केजरीवाल आहे, त्याच्यामध्ये अन्य आहे. या सगळ्यांना एकत्र घेऊन आज देशाला पर्याय द्यायची भूमिका आम्ही घेतो आहोत. येत्या 15 दिवसामध्ये तिथे एक महत्त्वाची बैठकी कदाचित घेतली जाईल आणि त्या बैठकीमध्ये उद्याच्या निवडणुकीला
कसं सामोरं जायचं हा विचार करण्याची भूमिका स्पष्ट होईल. महाराष्ट्रापुरतं इलेक्शनला सामोरं जात असताना आमची भूमिका त्याच्यामध्ये अशी इंडियाची की काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि त्याच्यावर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना असेल, डावे पक्ष असतील, शेतकरी कामगार पक्ष असेल आणि अलीकडेच माझी बैठका झालेल्या आहेत आणि त्यामध्ये वंचितचे प्रमुख श्री आंबेडकर त्यांच्याबरोबर सुद्धा झालेली आहे. आणि ती बैठक माझ्या मते योग्य रस्त्यावर आहे. आमची चर्चा चालू आहे. पण त्याच्यामध्ये एक भूमिका प्रकाश आंबेडकरांनी आमच्या बैठकीत घेतली की त्यांचा एक सूत्री पहिला कार्यक्रम हा आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये मोदींना सत्तेवरून हटवणं या कामाला त्यांचा पक्ष पूर्णपणानं सहकार्य करायला तयार आहे. आणि म्हणून मी इंडियामधल्या आमच्या बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांशी बोलणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की प्रकाश आंबेडकर यांनाही आपण इंडियामध्ये सामील करून घेऊ आणि लोकांच्या समोर एक प्रकारचा हा पर्याय त्या ठिकाणी करायचा आहे. आणि ते करत असताना काही ठराविक कार्यक्रम हा इंडियाच्या वतीने घ्यायचा आहे. तर तो शेतकऱ्यांच्याबद्दलचा असेल, तो तरुणांच्याबद्दलचा असेल, तो महिलांच्याबद्दलचा असेल, तो अल्पसंख्याकांच्याबद्दल असेल. आणि त्याची हे करत असताना वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, वाढती आर्थिक विषमता, नोटबंदी आणि करोनाच्या काळाचे अर्थव्यवस्थेत झालेले परिणाम, खाजगीकरण, सार्वजनिक संपत्तीची विक्री, मोठ्या उद्योगपतींची कर्जमाफी आणि GSTची फसलेली अंमलबजावणी असे 5-7 विषय हे आम्ही एकत्रित करतो आहोत. हो, आणि त्याच्यावर योग्य अशा प्रकारचं धोरण हे आम्ही ठरवणार आहोत. माझं तुम्हा सगळ्यांना एकच गोष्ट सांगायची की उद्याच्या निवडणुकीला आपण सहकार्यांच्या सहनिवडणुकीला जाणार आहोत. आपण एकटे जाणार नाही आहोत. पण महाराष्ट्राचे वेगवेगळ्या भागाचे जे अहवाल आहेत त्या अहवालामधून एक जनमानस असं स्पष्ट देतं आहे की इथं पर्याय दिला पाहिजे आणि तो पर्याय आपण देऊ शकतो आणि त्याला जनतेचा पाठिंबा मिळेल याची मला खात्री आहे. त्या कामाला तुम्ही तयार राहा एवढंच या ठिकाणी सांगतो. मला स्वतःला 4:30ला इथं निघायचं होतं. एक ऊसतोड कामगारांचा एक महत्त्वाचा प्रश्नाची बैठक ही पुण्यामध्ये आज संध्याकाळी आहे आणि त्या बैठकीला जायचं असल्यामुळे मी अधिक वेळ न घेता आपल्या सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो. मगाशा नावात आभार मानताना आदिती नलवडे आणि रवींद्र पवार यांनी मेहनत घेतली, मेहबूबने आणि सुनील गव्हाणेंनी केली. सगळ्यांचेच आभार. आभार प्रदर्शन हे तात्या मानतील, आपले अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष. ज्योतनिष्ठेची लोकशाहीच्या संरक्षणाची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या या 2 दिवसीय शिबिराला आपले राष्ट्रीय नेते, राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, सर्व नेते मंडळी, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, सर्व खासदार, माजी खासदार, आमदार, माजी आमदार, सर्व पदाधिकारी, बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येनं या 2 दिवसीय शिबिराला उपस्थित राहिलात. आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मोबाईल सापडलेला आहे सॅमसंग कंपनीचा. इकडे